आज भारतामध्ये असणाऱ्या सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँकपैकी एक बँक म्हणजे एचडीएफसी बँक. तर तुम्हाला माहित आहे का, ही एचडीएफसी बँक वयाच्या 66व्या वर्षी एका रिटायर्ड माणसाने सुरू केली होती आणि त्यांच्यावर कोणी विश्वास सुद्धा ठेवलेला नव्हता. तर त्या व्यक्तीचं नाव होतं हसमुखभाई परेश. तर त्यांनी रिटायर झाल्यानंतर स्वतःला एक प्रश्न विचारला की भारतामधील जे लोक आहेत तर ते स्वतःचं घर आणखीन का घेऊ शकत नाहीत, कारण त्या काळामध्ये होम लोन मिळणं हे जवळजवळ अशक्यच होतं आणि जे मध्यमवर्गीय लोक होते ते जवळपास त्यांचं पूर्ण आयुष्य हे भाड्याच्या घरामध्येच घालवत होते. आणि मग 1977 मध्ये त्याने सुरू केली हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच एचडीएफसी. याचा एकच उद्देश होता भारतीयांना स्वतःचं घर मिळवून देणं. पण सुरुवातीला लोकांनी विचार केला की रिटायरमेंट नंतर कंपनी सुरू करून काय होणार, परंतु ही संस्था काही वर्षांमध्येच लाखो लोकांच्या स्वप्नांच्या घराशी जोडली गेली आणि 1994 मध्ये या संस्थेचा जन्म झाला एचडीएफसी बँक म्हणून. आणि पुढच्या काहीच वर्षात ती बनली भारतातील सर्वात ट्रस्टेड आणि सर्वात मोठी प्रायव्हेट बँक. म्हणून लक्षात ठेवा की रिटायरमेंट म्हणजे एंड नाही, तर तो एक असते नवीन बिगिनिंग जो की अख्खा देश सुद्धा बदलू शकते.